पण तुम्ही आम्ही काही बोलू शकत नाही त्या विषयावर. याबाबत तुम्हाला काही शांतता आहे का? काय प्रवेशाबाबत काही शंका आहे का? प्रवेशबाबत नाही, असं काय राजकारण आहे बाबा. या महाराष्ट्रात असं काही घडलंय ना तर तुमच्या माझ्या धानीमनी पण नव्हतं आणि कधी घडलं पण नव्हतं आयुष्यात. असं घडलं त्याच्यामुळे इथं काही घडू शकत नाही. पण नेत्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांची ससे उलगड होते. त्यामुळे आता आम्हालाही असं वाटायला लागलं की पत्रकारांनी कुठली भूमिका नेमकी घ्यावी नेत्यांच्या. पत्रकारिता हा वेगळा भाग आहे, राजकारण वेगळा भाग आहे. तुम्ही तुमचं कामच आहे आमची चिरफाड करणे, ते आम्ही सुरू केलं. बरोबर आहे. तुमचं कामच आहे आणि त्याच्याबद्दल एखादी गोष्ट तुम्ही सत्य बाजू मांडली तर आम्ही पण वाईट वाटण्यासारखे काही नाही. बरोबर आहे का नाही? कारण आम्ही ज्या जागेवर बसतोय आमची एक जबाबदारी, आमचे कर्तव्य आहे आणि लोकांची बांधिलकी आहे आमची. आम्हाला ते करायला पाहिजे आणि आम्ही नसर करू तर त्यासाठी तुम्हाला बोलायला लागणार आहे. तुम्ही जेव्हा बोलाल आमच्यावर टीका टिप्पणी करा तेव्हा तो नेता जो म्हणे काम करतो. भाजप सुभाष पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चालू आहेत. या वेळेत तुम्ही काही सुभाष पवारांशी वार्तालाप केला नाही. पक्षश्रेष्ठींनी याबाबत काही निर्णय घेतलाय का या चर्चेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होतो? नाही. बघा एक लक्षात ठेवा, सुभाष पवार हे राष्ट्रवादी होते. मागच्या जिल्हा परिषद मध्ये 10 सीट राष्ट्रवादीच्या आल्या, बाकीचे 26 सीट शिवसेनेच्या आल्या. सुभाष पवारांना उपाध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुदतीत ते पद सोडायचं होतं. परंतु जेव्हा पद सोडायची वेळ आली 2.5 वर्षांनी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बरोबर आहे का नाही? तर त्याच्यामुळं आता त्याचं काय असेल ते मी कसं सांगू शकतो? राष्ट्रवादी आहेत का? राष्ट्रवादी आहेत का? नाही, ते निवडणुकीच्या नंतर मला तर ते राष्ट्रवादी दिसत नाही. ते राष्ट्रवादीत नाहीच आहे असं म्हणाला. तर निवडणुकीनंतर तुम्ही कधी त्यांचा बॅनर बघितले का पक्षांची काय मिटिंग बघितली? काही नाही. मामा, समजा आता पुढील होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि तुमची युती होईल असं चर्चा चालू आहे. नाही, असं स्थानिक लेवलला अजून चर्चा नाही, प्रस्ताव नाही, काही नाही. बरोबर आहे. फक्त काय बघा आता भविष्यात तुम्हाला सांगितलं काय होईल मला माहिती, पण आतापर्यंत तशी काही चर्चा नाही. आतापर्यंत आम्ही महाविकास आघाडी प्लस मनसे ही आता आमची चर्चा चालू आहे, प्लस इकडे कम्युनिस्ट ही अशी आमची ही चर्चा चालू आहे. खासदारात या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तुमच्या नेतृत्वाने किती शिकले? बघा, महाविकास आघाडीचं बोला सत्तेपर्यंत पोहोचू. सत्ता येईल ना येईल सांगू शकत नाही, परंतु तिथपर्यंत आम्ही पोहोचू एवढं नक्की. आणि ते तुम्ही बघाल रिझल्ट बघाल, कमीत कमी महाविकास आघाडी 20+ जागा निवडून कमीत 53 फक्त 20च्या 27 झाल्या तर आता सत्ता झाली. सत्ता देईल तेच तर सांगतो 20+ ते. आणि आमचा फोकस काय सगळा निवडणी आणि शहापुराचा फोकस. मुरबाड वगळले का? नाही वगळलेलं आहे. मुरबाडला तुम्ही बघता ना काय परिस्थिती आहे. बरोबर आहे का नाही? मुरबाडला आम्ही 8 जागा लढणार, दुर्लक्ष नाही. पण मामा जर रणसंग्रामात उतरले या निवडणुकीचं चित्र बदलेल. लढणार तर 8 8 जिल्हा परिषद 16 पंचायत जागा लढणार. हार जीत होत राहत, पण आम्ही सगळ्या जागा लढणार आणि आमचा प्रयत्न असेल कमीत कमी 4 ते 5 जागा निवडणार. बाकी लोकांच्या मनात काय हे कोणी सांगू शकत नाही. येथून निवडून आणणार का तुम्ही स्वतंत्र? महाविकास आघाडी प्लस मनसे प्लस कम्युनिस्ट हे सगळे मुंबईमध्ये ना विरोधी पक्ष असा कणखर दिसत नाही. मग आम्ही इथे महाविकास आघाडी किंवा महायुती असं काही जाणं आम्हाला दिसून येत नाही.
तर अशा वेळेसची भूमिका काय असेल परिस्थिती? कारण काय माहिती का, तुमचाही सगळ्या पक्षांशी संबंध आलेला आहे, बरोबर? तुमच्या बाबतही लोकसभेमध्ये तुम्ही महाविकास आघाडीबरोबर नव्हते असे आरोप तुमच्यावर पण झालेले आहेत. लोकसभेत हां, लोकसभेच्या तुम्ही महाविकास आघाडीतून नाही लढणार नाही, विधानसभेत विकास आघाडी सोबत आहे. तुम्ही सांगा ना की इथं तुम्ही आम्ही सुभाष पवारचं काम केलं का नाही केलं? सुभाष पवारची मी 2-3 सभा पण घेतल्या, बदलापूरची पण सभा झाली, ते झाले ना. बघा एक लक्षात घ्या, आता सुभाष पवारने माझ्या विरोधात काम केलं होतं त्यावेळेस तो विरोधी पक्ष होता, मला मान्य आहे. जेव्हा माझ्या पक्षाची तिकीट मिळाली मी त्याचं काम केलं. आजची मोबाईलची परिस्थिती कशी आहे? पण सुभाष पवारचा एक शब्द बघा, आता सुभाष पवारला सत्तेशिवाय जमेल का? जिल्हा परिषद त्याची मजबुरी आहे, तो बिचारा ठेकेदार आहे, काय करायचं सांगा? जर तो जिल्हा परिषदमध्ये नाही आला, ठेकेदारी कशी चालेल? आताची परिस्थिती कशी आहे? आमदार किसन कदम यांच्या विरोधात लढलेले प्रमोद इंदिराव, त्यांच्या विरोधात लढलेले सुभाष पवार, म्हणजे जे एकमेकांच्या विरोधात लढले ते सगळे आज एक व्यासपीठावर आहेत असं म्हणायचं. वडनेरे विरोधात लढले तेही आता भाजपमध्ये गेले, बरोबर? मग अशा वेळेस आता राष्ट्रवादीकडे एकाकी पडल्याचं बघितलं जातं. बघा एकाकी असं काही नाही. राजकारणात तुम्ही बघता दर 15 वर्षाने राजकारण बदलत असतो, सत्ता कोणाची असू दे. आणि ही लक्षात ठेवा, आज फक्त एवढी सगळी गर्दी झाली. आता मला सांगावं प्रामाणिकपणे चाललं, आज तिथे सुभाष पवार चालले, काय टर्म कंडिशन ठेवून चालले असेल ना, मला 3 जागा द्या, मला 4 जागा द्या, बरोबर ना? आहे का नाही? म्हणजे याचा सुभाष पवारची ताकद नाही. तर सुभाष पवारची ताकद असते, सुभाष पवार आमच्यासोबत असता इथं महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं असतं आणि सुभाष पवारने ठरवलं असतं की सेनेला किती जागा द्यायच्या, काँग्रेसला काय जागा द्यायच्या, आणि तो जो 3-4 जागा मागतो तिथं काय चालू आहे हे ते त्यांनी सांगितलं असतं, या माझ्या 4 जागा, पुढचं वाटलं. सत्य परिस्थिती आहे का नाही? मग पण ठीक आहे, याची काही मजबुरी असेल त्यांनी जावं, त्यांनी तिथे राहावं, भविष्यात पुन्हा उपाध्यक्ष व्हावं. कारण अध्यक्ष महिला आहे. डांबर प्लॅन बंद झाला ना, डांबर प्लॅन बंद झाला नाही, तो उपाध्यक्ष होता, आता उपाध्यक्ष होता, सत्ताधारी पक्षातच आहे, आताही सत्ताधारी पक्षातच चालल्या, फक्त तिकिटापुरते आले. दुसऱ्या दिवशी कॉन्टॅक्ट त्यांच्याशीच आहे, सत्ताधारी पक्षाशीच तो कॉन्टॅक्ट आहे. दुसऱ्या दिवशी काय असते बघा, मी जेव्हा जेव्हा मनसेतून लढलो, मी कधीच सत्ताधारी पक्षात नाही गेलो. ज्या पक्षाची सत्ता नाही तिथंच राहिलो, ही लक्षात ठेवा. मामा मधल्या काळात तुमची चर्चा चालू होती, जेव्हा तुम्ही फडणवीसच्या कामात बोलत होते की मामाही भाजप प्रवेश करतील अशी चर्चा चालू होती. लक्षात ठेवा, माझी एवढी मोठी इच्छा पवारसाहेबांनी पूर्ण केली, तर आता मला काही मंत्रिमंत्री व्हायची ही इच्छा नाही. लक्षात ठेवा, ही इच्छा होती आमदार पवारसाहेबांनी. आता मी खासदार आज तुम्हाला माहिती, जर सत्ताधाऱ्याची पत्नी नाही कामं होती. पहिल्या निवडणुकीला मला फक्त 7 करोडची कामं मिळत. तुम्ही सांगा त्या मतदारसंघात 7 करोड कोणाला देऊ शकतो? 6 मतदारसंघ पुन्हा कोणाला देऊ सांगा? अत्यंत विषय असतो. बाकी ठीक आहे, असं बीज बोलतो असं काय, सगळेच असतात सत्ताधारी, त्यांची सत्ता असते, मुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्र्यांच्याकडे सगळ्या विरोधी पक्षांनी पण द्यायला लागतो, काही काम असतील विषय असतील द्यायला लागतो. तुम्ही म्हणालात ती गोष्ट खरी की आपलं जे स्वप्न होतं तुम्ही खासदार व्हावे आणि ते झाले पूर्ण. आता जरा आमच्याकडे पत्रकारांकडे लक्ष ठेवावं.